मोठी बातमी आपण पाहतोय। जामनेरमधील अज्ञातवासात गेलेले मवियाचे उमेदवार परतलेत। अर्ज माघारीची मुदत संपताच मवियाचे उमेदवार शहरात परतल्याची माहिती मवियाच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारांची या ठिकाणी रॅली काढली आहे। दबाव सर्व जनतेला माहीत आहे, कोणाचा दबाव होता आणि कोणी दबाव आणत होता। माझ्यासोबत जे उमेदवार आहेत ते सर्व सामान्य कुटुंबातले उमेदवार आहेत। हा एक टपरी दुकानदार आहेत, एक मेकॅनिकल आहेत, दुसरा शाह बिरादरी म्हणजे भिक्षुक समाजाचा माणूस आहेत। त्यांच्यावर वेगवेगळे प्रकारचे आमिष दाखवून त्यांना प्रलोभन देऊन त्यांना माघारीसाठी प्रोत्साहित करण्यात येत होता, म्हणून मी त्यांना सेफ झोनमध्ये घेऊन गेलो होतो। कोणाचा दबाव होता तुम्ही समजू शकतात। आज निवडणुकीचा काळ आहे, ते बी आमचे मित्र आहेत, परंतु मी आज त्यांचं नाव सांगू शकत नाही। निवडणुकीनंतर त्यांचे नाव आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना कळवू। पैसे घ्या, माघारी घ्या, बिनविरोध द्या। आम्ही 27-0चा वादा केलेला आहे वरती। तुम्ही आमच्या वाद्याला गाडबोट लावताय। आमची प्रेस्टिज इश्यू आहे, 27-0 करायचंच आहे आम्हाला। त्याला सुरुंग लावण्याचं काम ही माझी सैन्याने केलेलं आहे। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि हा युवकांचा विजय आहे। जामनेरमधील अज्ञातवासात गेलेले मवियाचे उमेदवार परतलेले आहेत। शहरात परतताच त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे, रॅली काढण्यात आली आहे। अर्ज माघारीची मुदत संपताच मवियाचे उमेदवार शहरात परतले आहेत। मवियाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उमेदवारांची रॅली काढली, त्यांचं जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप मवियाकडून केला जात होता। मात्र अर्ज माघारीची मुदत संपताच मवियाचे उमेदवार शहरात परतले आणि मवियाच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।